गेम इज ऑन. अंपायर सिग्नल. सामना सुरू झाला. मॅचकडे आपण बोलतोय. पहिला बॉल गोलंदाज तयार. गोलंदाजसाठी जयेश डांगरकर आणि समोर आपण पाहतोय लेफ्ट हँडेड आता गणेश पारवे समोर अटॅक सुरू होईल. पहिल्याच बॉलची आणि पहिल्या ओव्हरची कहाणी त्यामध्ये जयेशसह समोर आहे गणेश. पहिला चेंडू आणि समोर अगदी आपण पाहिलं खेळलेत क्या बादा फटका गणेश पारवे आणि गणेश पारवेच्या बॅटमधून आपण चौकार पाहतो. मागील मॅच मध्ये अशी सुरुवात झाली होती आणि ती सुरुवात इम्पॅक्टेबल ठरली टीमसाठी आणि आत्ताही ती सुरुवात आपण पाहतोय. राईट स्टार्ट देण्याचा प्रयत्न गणेश पारवेचा. त्यामध्ये फ्रंटचा बॉल समोरून खेचला चौकारासाठी. पुढच्या बॉल वरती तसाच फटका. फिल्डर आहेत यावेळेला. फिल्डिंग चांगली आपण पाहतो तिकडे. फेकी तेवढी छान. 2 रन्स तोपर्यंत कंप्लीट करतायत दोन फलंदाज. 2 रन्सनं धावसंख्या फलक पुढे जाईल. टोटल काढला आपण पाहतो आता आकार येतोय 6 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 6 रन्स आपण पाहतोय धावफलकावरती लागलेले असताना. मंचावरती आम्ही तुळशीराम शेठ डांगरकर साहेब तसेच जयवंत पालकर साहेब आणि या येवन जोडीला आम्ही इन्व्हाइट करतो. आपण यायचं मंचावरती. आपलं स्वागत आहे. आपले स्वागत. लेफ्ट हँडेड बॅट्समन समोर गणेश. हाही बॉल पॉइंट मध्ये. तेवढाच चांगला फटका. दर्जेदार फलंदाजी आणि दिमागदार फलंदाजी. सुपर अटॅक सुरू आहे. धमाकेदार आपण पाहतोय परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. सुरुवातीचे 3 बॉल आणि 3 बॉलवरती 3 आघात. ते मला फटके. त्यामध्ये 1 बॉल त्याला प्रोटेक्शन मिळालं परंतु 2 बॉलला प्रोटेक्शन देऊ शकले नाहीयेत. 10 रन्स धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 10 लॉस ऑफ 0. गणेश आणि उमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हाही बॉल इथे पहा चान्स क्रिएट झालाय. महत्वाचा विकेट टिपण्याची संधी आणि त्यामध्ये आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय. धक्का बसतोय टीम केवाळेला. गणेश पारवेच्या खेळीचा अंत. हा फटका ऑफ साइडला खेळायचा प्रयत्न होता परंतु कव्हरचा टार्गेट बॉल मिस जजमेंट पुल आपण पाहिलं की समोर लॉंग ऑफला गेला आणि लॉंग ऑफला तिकडे दिवेश बोलाडे तैनात होते. बॉलच्या आडवे गेले आणि चांगली फिल्डिंग त्यांची आपण बघितली. धावा फलकावरती आपल्याला 10 पाहायला मिळतात. 1चा मोबदला. टॉस जिंकत आपण पाहिलं प्रथमतः त्यांनी जो निर्णय घेतला फिल्डिंगचा त्यामध्ये पॉवर प्ले मध्ये त्यांना महत्वाची विकेट कुठली टिपायची होती तर मग जरूर गणेश पारवेची आणि ती विकेट आली अखेरकार. 4 मध्ये 10चं योगदान राहिलं. राईट स्टार्ट देऊन गेलाय परंतु अजूनही येण्या 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. त्यामुळे अजून एका खेळाडूला मैदानामध्ये सेट होणं गरजेचं. नवीन खेळाडू मैदानामध्ये संजय माळी. उमेश माळी नॉन स्ट्राईक एंडला. 2 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज तयार होईल इथून गोलंदाजी करण्यासाठी. उसरले बुद्रुक वसेस आपण पाहतोय समोर खेवाळे. या दोघांमध्ये लढाईला सुरुवात झाली आहे. 10 धावा धावफलकावरती 1चा मोबदला. यॉर्कर लेनचा बॉल पा फॉलो 3 मध्ये स्वतः आलेत. कुठली रन नाहीये. निधा बॉल पाहायला मिळतो. जयेश डांगरकर पॉवर प्ले हाताळतो आणि पॉवर प्ले मध्ये सुपर कमबॅक. सुरुवातीला 3 बॉल मध्ये 10 आल्या होत्या. त्यानंतर 4था आणि 5वा बॉल विकेट प्लस डॉट बॉल. ही कहाणी इंटरेस्टिंग राहिली बॅकअपची. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलात टाकला. यावेळेला मिड ऑफला पा डायरेक्ट हिट तिकडे. काय इफर्ट आहेत पा. काय इफर्ट आहेत. जबरदस्त. कौतुक करावं लागेल या पूर्ण मॅनेजमेंटचं. फिल्डिंगमध्ये एफर्ट देण्यासाठी नियमितपणे आपण पाहतो संघ तत्पर राहतो. आणि आता आपण जर पाहिलं तर तेच आपण इफर्ट पाहिली या ओव्हरमध्ये. पॉवर प्ले संपलाय. पॉवर प्लेमध्ये आपण पाहिलं धावा आल्या 10. येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे.
त्यामुळे आता इथे विदाऊट पॉवर प्ले प्रोटेक्शन जे आहे ते थोडं खुळ होईल आणि फिल्डिंग सेटअप जो आपण पाहिला अम्ब्रेला टाईप होता त्याला आता विस्तृत केलं जाईल. त्यामुळं एक खेळाडू आता आपण पाहतोय जे 2 होते तिथे 3 अजून एक्स्ट्रा वाढतील. 5 खेळाडू आता पॉवर प्लेच्या बाहेर तर 6 खेळाडू आतमध्ये इथे खेळतील आणि त्यामध्ये त्यांना समोर डिफेंड करण्यासाठी आपण पाहतो 2 बॅट्समन मैदानामध्ये तयार आहेत. याचंच नाव आहे क्रिकेट, द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटीज अ क्रिकेट. जरानी तर इफ अँड देन या वर्ड्सला परफेक्ट प्लेस या खेळामध्ये नाही आहे आणि असा खेळ आपण इथे एन्जॉय करतोय. या सीझनचा आपण पाहतो आता शेवटचा मी म्हणेन तुर्ताच लास्ट थ्रिलर काहीशे वीक्स राहिलेत. त्यानंतर क्रिकेट थोडासा आपल्यापासून दूर जाईल, रबरला सुरुवात होईल. रिव्हर्स खेळायचा होता, बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नाही आहे. सेकंड ओव्हरसाठी आपण पाहतोय गोलंदाज रोशन ठाकूर यांना प्राचारण केलं. चांगली गोलंदाजी त्यांची आपण इकडे पाहतो. पहिला बॉल बीट केलं बॅट्समन उमेशला. दुसरा बॉल ओ सुपर्ब गोलंदाजी पा छान आपण पाहतोय खेळ मैदानामध्ये. दहा रन्स धाव फलकावरती असताना आपण पाहतोय आता चांगले बॅकअपची भूमिका आपण टीम उसरली कडून पाहतोय. एस्टनच्या आपण पाहतोय मागे अजय. यॉर्कर लेनचा बॉल, यॉर्कर लेनच्या बॉलला आपण पाहतो आता इथून ऑनला खेळायचा निर्णय आणि ऑन साईडला तिकडे जयेश 1 रन घेतली असता आपण पाहतोय. स्ट्राईकमध्ये चेंजेस, 11 धावा धाव फलकावरती. ड्युएट डिजिटमध्ये आपण धावसंख्या पाहतोय 11 लॉस ऑफ 1. 11ला 1 विकेट पडल्या. 7.33च्या सरासरीने चाललेत. प्रोजेक्टेड स्कोअर कम्प्युटरचा अहवाल 27 पर्यंत पोहोचण्याच्या दाट शक्यता. रोशन ठाकूर 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली. कमबॅकिंग गोलंदाजी. फ्रंटला जाऊन खेळायचा प्रयत्न, हवेत खेळलेत. फिल्डर तिकडे पोहोचणं थोडं अशक्य झेलवरती, परंतु बॉल अडवणं शक्य आहे. 2 धावा तोपर्यंत दोनही फलंदाजांच्या ताळमेळीनुसार इथे घेतल्या जात आहेत. 2 धावसंख्या आपण पाहतोय पुढे टीमच्या टोटलला आपण पाहतोय आता आकार मिळतोय. संघ जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती. 13 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. फ्रंट लावून खेळायचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. त्यानंतर सरळ बेल्स डाऊन झाल्यात. कर्कश आवाज आपण स्टंप मधून पाहिला आणि तिथून आपण पाहतोय संजय मायची विकेट आली. कोला टाकला होता टप्पा पडल्यानंतर. ओ सुपर बॉल हिटेड ओनली ऑन बेल्स आणि ती सेकंड बेल्स आपण पाहिली लेग साईडची तिला उडवली. बेल्स लुकलुकली आणि हा धक्का आपण पाहिला टीम मुख्यवाल्याला. दुसरा फलंदाज त्यांनी गमावला. पाठोपाठ नाहीये परंतु बऱ्याच थोड्यासा कालावधीनंतर ही विकेट आपण येताना पाहिली, ज्यामध्ये जवळपास आपण जर विचार केला तर 5 चेंडूंचा कालावधी राहिला. शेवटचा 1 बॉल बाकी. रोशन ठाकूर इथून आता गोलंदाजीसाठी सज्ज. आणि लास्ट बॉल, लास्ट डिलिव्हरी आपण इथून पाहतोय. समोर जनमान खेवाळे टीम सिद्धार्थ तेलवणे नावानं आणि त्यांच्यासाठी आता इथून फलंदाजी करण्यासाठी एखाद्या फलंदाजाची गरज आहे. उदय पालकर इथून मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी. टॉप ऑर्डर पूर्णपणे ढासळला. ओपनिंग पेयर आपण पाहिली, ओपनिंग पेयरमधून ती जोडी तुटली. त्यानंतर पुढचा प्रवास, मग 1 डाऊन 2 डाऊनचे फलंदाज बाद झालेत. लिडिंग एज आणि तिकडे आपण पाहतोय ती देखील झेल टिपली जात्या. अजून एक आपण पाहतो विकेट या ओव्हर मधून आली आहे. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी. 3 धावा खर्च करत 2 गडी बाद केलेत या खेळाडूंना. रोशन ठाकूर आणि 3च्या आपण पाहतोय धावा ज्या खर्च केल्या त्यामध्ये आपल्या संघासाठी चांगली कमबॅकची भूमिका. 2 षटकांचा खेळ 6-5च्या सरासरीने आपण पाहतोय टीम जनमान केवाळे 13 वरती जाऊन पोहोचले. 13ला 3 विकेट आहेत. चला थोडं फास्ट खेळायचं प्लीज. नवीन फलंदाज मैदानामध्ये अजित. कमबॅक गोलंदाजीमधून होतोय परंतु फलंदाजीमध्ये नाही, त्यामुळे आता थोडंसं संघाला स्वतःला सावरणं गरजेचं आहे. एखाद्या तरी मी म्हणेन बॅट्समनला मैदानामध्ये इथे चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे.
उमेश मालीवरती जरूर सर्वांच्या नजरात, कारण आतापर्यंत तो 3 चेंडू खेळलाय, एकच धाव देऊ शकलाय संघासाठी. फर्स्ट ओव्हरमध्ये आपण पाहिलं ती फेस करत होता जयेशला. आता इथून तयार असेल उमेश. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. सुंदर गोलंदाजी, परंतु पंच तिकडे आपण पाहतोय वाईडचा इशारा देत आहेत. त्यानंतर रिव्ह्यू घेतलेला आहे बॉलिंग टीम कडून. हा रिव्ह्यू आपण पाहतोय. अजयचा बॉल आपण पाहतोय. फेअर बॉल. टोटल धावा फलकावरती 13. बॅकफुटला जाऊन खेळलेत, बॅकफुटला जाऊन खेळलेत आणि आपण पाहतोय चौकार. सतरा धावा फलकावरती 3 गड्यांचा मोबदला आतापर्यंत आपण पाहिलेला आहे. 17 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. 7.29च्या सरासरीने आपण पाहतोय टीम. उमेश माळी 5 मध्ये 5चं योगदान. थोडासा धीम्या गतीने धावा बंधान आपण पाहतोय टीमच्या. टोटल धावा फलकावरती 17 लागलेल्या आहेत. हा चेंडू ऑफ साईडला खेळले तिकडे. 1 रन आपण पाहतोय. दुसऱ्या धावेसाठी गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. अजित स्ट्रायकिंग एंडला सुरक्षित पोहोचले, पुन्हा एकदा माघारी आले आणि आता 1 धाव या बॉलवरती आपण येताना बघितले. सिंगल डबलनं आपण पाहतोय हा प्रवास सुरू आहे. ओव्हर नंबर 3 अजय ठांगरकर छान गोलंदाजी आतापर्यंत दाखवल्या. आतापर्यंत 5 धावा खर्च झाले त्या ओव्हरमधून. 18 रन्स धावफलकावरती 3चा लॉस आहे. 7.20च्या सरासरीने आपण पाहतो खेळताना टीमला. इथे पहा विकेट टेकन. अजून एक लिडिंग एजचा शिकार झालेला खेळाडू इनर एज आणि त्यानंतर विकेट किपरनं काम तमाम केलं. अजून एक विकेट आली. बॅट्समन काहीसे आपले खाते उघडत नाहीयेत आणि अजितचा देखील आपण पाहतो आता खेळ संपला. जयेशनं झेल टिपला आणि आपण पाहिलं की अजून एक फलंदाज बाद झालाय. 18 वरती 4 गड्यांचा मोबदला, पाठोपाठ विकेट. अजून 8 चेंडूंचं येणं बाकी आहे टार्गेट सेट करण्यासाठी. फायटिंग स्कोर उभा करणं महत्वाचं, 35+ जाणं महत्वाचं. नवीन खेळाडू मैदानामध्ये मनीष पालकर. हा चेंडू खेळलेत, फिल्डर आहेत तिकडे. 1 रन पूर्ण. प्रल्हाद दांगरकर चांगली आपण पाहतो फिल्डिंग सेटअप. आज उसरली संघ म्हटला तर वाईल्ड कार्ड एंट्री आणि वाईल्ड कार्डनं आज आपण पाहतो त्यांना मैदानामध्ये प्रवेश मिळाला आणि वाईल्ड कार्ड एंट्रीचा पूर्णपणे त्यांनी फायदा आतापर्यंत उचललाय. ओ द विकेट. हा बॉल पहा तिकडे फिल्डर आहे, थोडीशी चूक घडतीये प्रथम कडून. सेकंड स्लिपला उपलब्ध होते. दुसऱ्या धावेसाठी पहा तिकडे डेंजर एंड कडे आणि तिसऱ्या पंचांकडे जाण्याचा हा निर्णय. इट्स आउट. अनादर विकेट फॉलन डाऊन. अजून एक आपण पाहतो विकेट. उमेश लास्ट ओव्हर साठी या खेळाडूला वाचून ठेवायचा प्रयत्न, इवन त्याचाही बचावात्मक खेळायचा प्रयत्न होता, परंतु या बॉलवरती स्ट्राईक घ्यायचा हा जो निर्णय तो त्यांच्यासाठी कदाचित अंगलट ठरलाय.
कदाचित नाही, मी म्हणेन फायनली आलायच, कारण त्याला मैदानामध्ये थांबणं गरजेचं होतं. वारंवार विकेट पडला. धाव फलकावरती आपण पाहतो 19. 6 वरती हा खेळाडू बाद होताना आपण पाहिला. त्यानंतर हा एक सिंगल, त्याने 20 धाव फलकावरती पाहायला मिळते. 7 वरती हा खेळाडू बाद झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे अपयशी. हा चेंडू आपण पाहतो, हा चेंडू चांगला आहे. हा चेंडू सुंदर मैदानामध्ये आपण पाहतोय. मयूर गायकर मैदानामध्ये. दिवेश यावेळेचा बॉल पा बॅकफुटला जाऊन खेळलेत. फटका छान आहे, लॉंग लेग मध्ये निघून जाईल. धावा येतील 4 आणि चौकार. बॅकिंग स्ट्रोक, डान्सिंग डाऊन द विकेट खेळले, जागा बनवली आणि पहा स्ट्रोक खूप छान. धावा येत आहेत तिकडे या बॉलवरती 4 आणि 4 धावसंख्या आपण पाहतो पुढे जाईल. टोटलला आता पुन्हा एकदा आपण पाहतो आकार येतोय. एकूण धाव फलकावरती 24 पाहायला मिळतात. 5चा मोबदला. या फील्ड सेटअप आपण चर्चा केली होती. दिवेशच्या ज्यावेळेला आपण बॉलिंग अटॅकला पाहतो त्यावेळेला मग अगदी एक लॉंग लेग आणि एक आपण पाहतो या थर्डला फिल्डर ते तैनात करतात. आणि त्यामध्ये आत्ता तर आपण अजून पाहतो चेंजेस. लॉंग स्टॉप मध्ये देखील एक फिल्डर तैनात आहे. एक फाईनला, एक थर्ड मॅन, फर्स्ट स्लिप मध्ये एक फिल्डर. ॲज अ विकेट किपर आपण पाहतो अजयला. त्यानंतर फ्रंटला जो काउंटर अटॅक आहे त्यामध्ये मिड पॉइंटला एक काउंटर अटॅक शॉर्ट कव्हरला. त्यानंतर मिड ऑफ मध्ये आपण प्रल्हादला पाहतो. लॉंग ऑफ मध्ये देखील फिल्डर आहेत. फ्रंटला आले होते खेळण्यासाठी. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही आहे. मयूरचं आक्रमण जारी राहणं महत्वाचं, फायटिंग स्कोर उभं राहणं महत्वाचं. मनीष आपण पाहतोय बघा. हाही बॉल खूप छान, खूप छान आपण पाहतो चेंडू. क्या बाद आहे. स्विंग अँड मिस. शेवटचे काहीशे बॉल शिल्लक आहेत. ओ सुपर बॉल. स्विंग अँड टर्न. बॅट्समनला पूर्णपणे आपण पाहतो बीट करत असताना. लास्ट बॉल. फिल्डर तिकडे नितेश पाटील. एक धाव तोपर्यंत पूर्ण. चेज सुटला हातातून. आणि 4 षटकांची ही कहाणी, जिकडे आपण पहिल्या 25 धावा जमा केल्या टीम केवाळेनं आणि 26 धावांचं टार्गेट सेकंड हाफसाठी आता टीम उसरली समोर त्यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलंय. चला स्पीडअप करा, लगेच या 2 फलंदाज पाठवा आणि फिल्डिंग सेटअप देखील केवाळ टीम आपण लावून घ्या.
आणि जयेशची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंड आणि अजयचा आपण तिथे पाहतोय स्ट्राईकला राहण्याचा निर्णय. 70 बॉल वापरलेला आहे, त्यामुळं पॉवर प्ले पासूनच मी म्हणेन मोठे फटके येण्याच्या शक्यता जरूर दाखवल्या सुरुवातीपासूनच. परंतु कमी धावांचं देखील आपण मॅचेसला समोर गेलेलो आहोत. लो स्कोरिंगच्या मॅचेसला लास्ट या 2 मॅचेसचा अहवाल आपण पाहिलेला. पहिला बॉल पा किती सुंदर बॉल, टप्पा पडल्यानंतर बॉलला तितकंच चांगलं एलिगेशन आपण पाहिलं. पुढचा बॉल चांगला फटका, सुंदर दिशा दिली, पॉवर देखील तेवढीच चांगली हिट केली या फटक्यामध्ये. मिड विकेटला टार्गेट केलं असता या बॉलवरती चौकारानं. भव्य स्वागत मालीचं अजय डांगरकर कडनं. सुपर्ब 4 रन झालेली सुरुवात टीम उसरलीची. काय फटका होता पा. पुढचा बॉल अजय तयार असेल. उमेश समोरून हा बॉल आपण पाहतोय. फिल्डर तिकडे डाय लगावली होती. बॅकअप चांगलाय मागून. करणला आपण पाहिलं. बॅकअप छान दिलं टीमसाठी. पाच धावा फळकावरती लागल्या. त्या बॉलवरती सिंगल आले. स्ट्राईक जयेश डांगरकरकडे आपल्याला पाहायला मिळेल. एक गड्याचा मोबदला आहे. पाठलाग 26 चा असताना समोर विस्फोटक फलंदाज. ओ सुपर बॉल. व्यावसायिक गटामध्ये का उमेश माळीची वर्णी लागली जाते त्याचं उत्तम उदाहरण, ज्वलंत उदाहरण आपण पाहू शकतो पायकडे. 20 मध्ये 21 ची गरज आहे. जर्मन उसरली वर्सेस जन्मान केवाळ यांच्यामध्ये मॅच आपण एन्जॉय करतोय. आही बॉल पा. स्टिक धावसंख्या फलक पुढे 1 धावेनं, सिंगलनं 6 धावा धावफलकावरती. एक लास्ट बॉल या ओव्हर मधून बाकी. उमेश माळी फुल टॉस आणि फुल टॉसला टॉस केलाय. लॉंगॉन मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार आहे. क्या बात है. प्रेक्षक अजूनही देखील या सामन्यांचा आनंद घेतात. लास्ट मॅचची कहाणी असे वाटलं की थ्रिलर होईल, परंतु तसं काही घडलं नाहीये. आणि आपण पाहतोय लो स्कोरिंगचा सामना आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डिंग सेटअप मध्ये चेंजेस केले जात आहेत थोडेसे. ओव्हर नंबर आपण पाहतोय 2 साठी आता प्रेम गायकरची निवड इकडे झालेली आहे. 18 बॉल मध्ये 14 ची गरज आहे. यावेळेचा बॉल फटका खेळलाय मिड विकेट मधून. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार आहे. पॉवरफुल पंच. पहिल्या मॅच मध्ये लास्ट बॉलला 3 पाहिजे होत्या. जयेशनं जबाबदारी तिकडे दाखवली होती आणि षटकार लगावत सामना फिनिश केला. तर हाही बॉल पा फटका काय पद्धतीनं तिकडे ते खेळतात. सुपर. यावेळेचा बॉल आपण पाहतोय तेवढा छान. अठरा धावा धाव फळकावरती आपण पाहतो. तिकडे निर्धाव बॉल आपण या बॉलवरती पाहिला. प्रेम गायकरला प्राचरण केलं. षटकार आला होता. त्यानंतर बॅकअप साठी आपण पाहतोय त्याला आता गोलंदाजी करायची आणि त्या उद्देशानं गोलंदाजी देखील पाहायला मिळते. पुन्हा एकदा क्या बात आहे. टाळ्यांचा कडकडाट होतोय. सामना थोडासा आपल्यापासून दूर आहे, परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय त्यांचा मैदानामध्ये जरूर
ह्या मॅचला अजून डीप पर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. तिसरा गोलंदाज जरी इथे वापरला गेला तरी म्हणजे ना चांगला फाईट बॅक दिला असं होईल, कारण की इन्व्हेस्टमेंट थोडी कमी आहे. बॅकफुटला जाऊन खेळलेत, पहा तिकडे फिल्डरला बीट केलंय. पायामधून अडवायचा प्रयत्न प्रभाकर पालकर सरांचा. शेवटचा मोमेंट आणि त्यांच्याकडून हा बॉल जो आहे तो काहीसा मात्र अडला गेला नाहीये. गोलंदाजाची कौतुकास्पद कामगिरी पाहायला मिळते. 4 रन्सची गरज आहे 14 बॉलमध्ये. 22 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. हा बॉल आणि सामना जो आहे तो सामना जिंकलाय टीम उसरली ना. पंच बॅटकडे आहे ना. 4 धावा लास्ट बॉल वरती आणि हा सामना जिंकला तो म्हणजेच टीम उसरली ना. या मॅचचा हिरो रोशन ठाकूर यांना मी इन्व्हाइट करतो की आपण यायचं आहे मॅच अवॉर्ड घेण्यासाठी. लवकर या रोशन, लवकर आहे.